नोटीस आलेल्या दादरच्या हनुमान मंदिराला आज आदित्य ठाकरे भेट देणार आहेत। आज संध्याकाळी 4:30 वाजता आदित्य ठाकरे हे हनुमान मंदिराला भेट देणार असल्याचं कळतंय। 80 वर्ष जुनं मंदिर हे अनधिकृत ठरवून ते पाडण्याची नोटीस या मंदिराला आलेली आहे। रेल्वे मंत्रालयाने हनुमान मंदिराला ही नोटीस धाडली आहे। काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि याच मुद्द्यावरून त्यांनी कडाडून टीका सुद्धा केली होती। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, काल आपण बघितलं की उद्धव ठाकरेंनी टीका केली होती, भाजपचं हिंदुत्व नेमकं कसं आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला होता आणि त्याच मंदिराला आज आदित्य ठाकरे भेट देतील। यामध्ये 80 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि सगळ्या हमालांनी मिळून हे मंदिर इथे बांधलं होतं आणि तेच मंदिर आता कुठेतरी दादर स्टेशनचा जो विकास आहे त्यामध्ये अडथळा बनत आहे। ही जमीन जी आहे त्या मंदिराची, हनुमान मंदिराची, ती मध्य रेल्वेची आहे आणि त्यामुळेच मध्य रेल्वेने आता ही 5वी नोटीस या मंदिरांच्या विश्वस्तांना पाठवली आहे आणि हे मंदिर हटवण्याचं त्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे। 7 दिवसांचा यामध्ये अवधी दिला आहे। मात्र शिवसेना ठाकरे गट या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक झालेला आहे। काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि आज आदित्य ठाकरे स्वतः त्या मंदिराला भेट देणार आहेत आणि त्या ठिकाणी विश्वस्तांची सुद्धा ते भेट घेतील। त्यासोबत काही शिवसैनिक सुद्धा त्यांच्यासोबत असतील अशी माहिती आहे। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीसाठी। तर काल जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतली होती त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण बघूयात। त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व बाकी राहिलं असेल, लाज लज्जा शरम हिंदुत्वावर त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं। आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाडायचा फतवा, हा शब्द मी मुद्दामून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे, तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं। सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे, तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।